आरक्षण ठेवल्यावर आम्ही तुम्हाला परवानगी देऊ। ह्या 12 जिल्हा परिषदेच्या आणि तालुका पंचायतीच्या निवडणुकीमध्ये 50%च्या आतमध्ये ठेवायला संबंधित लोक यशस्वी झालेले होते आणि त्याच्यामुळं हा निर्णय घेण्यात आलेला आहे। मध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं होतं की सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करा। आज 29 महानगरपालिकाच्या निवडणुकीचं मतदान हे राज्यामध्ये सगळीकडे होतं आहे, आपण सगळेजण पाहता। आणि जिल्हा परिषद आणि तालुका पंचायती आता बाकी राहिलेले आहेत। त्याच्यात 12 जिल्हा परिषद आणि तालुका पंचायती हा कार्यक्रम त्यांनी लावलेला आहे। आणि सुप्रीम कोर्टाला त्यांनी विनंती केली होती की 31 तारखेच्या आत आम्हाला हा सगळा कार्यक्रम संपवता येत नाही, मध्ये तुम्ही वेगळे आदेश दिले होते म्हणून। मग त्यांनी ह्या 50च्या आतमध्ये आरक्षण असणाऱ्या आपल्या जिल्हा परिषदेला 15 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिलेली आहे। पण निवडणूक आयोगाने शुक्रवार उद्यापासून बुधवार 21 जानेवारीपर्यंत रोज 11 ते 3, 18 तारखेला रविवारची जी सार्वजनिक सुट्टी आहे त्याच्यामुळे त्या दिवशी नामनिर्देशन स्वीकारले जाणार नाहीत। आणि 21 पर्यंत फॉर्म भरल्यानंतर गुरुवार 22 जानेवारीला हे 11 वाजल्यापासून छाननी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याच्या करता होणार आहे। आणि त्याच्यानंतर मात्र त्यांनी शुक्रवार 23 जानेवारी, शनिवार 24 जानेवारी, पुन्हा रविवार आणि सोमवार सार्वजनिक सुट्टी आली। रविवारची 25 जानेवारी आहे आणि प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीला आहे। साहजिकच प्रजासत्ताक दिन नंतर महाराष्ट्र दिन आणि आपला स्वातंत्र्य दिन याला सार्वजनिक सुट्ट्या असतात। त्याच्यामुळे मागं घेण्याची मुदत शुक्रवार आणि शनिवार आणि पुन्हा त्यांनी 27 तारखेपर्यंत त्या ठिकाणी ठेवलेली आहे। आणि त्याच्यानंतर मंगळवारी ते अंतिम यादी प्रसिद्ध करतील आणि चिन्ह वाटप करतील 27 तारखेला। नंतर मतदान गुरुवार दिनांक 5 फेब्रुवारीला आहे, म्हणजे 27ला दुपारी 3 वाजता हे कळल्यानंतर 28, 29, 30, 31, 1, 2, 3, 4, 5 अवघे 8 दिवस प्रचाराला मिळत आहेत। आणि 5 तारखेला तर मतदान आहे। मतमोजणी 6ला न ठेवता त्यांनी वेगवेगळ्या गावामध्ये मतपेट्या असतात, सगळ्या गोळा करणं, ते एकत्र ठेवणं, जिथं काउंटिंग आहे तिथं, विशेषतः डोंगरी भागात, आदिवासी भागामध्ये, दुर्गम भागामध्ये कधी कधी नावेतनं पेट्या न्याव्या लागतात, आणाव्या लागतात, तिथनं एसटीने आणायच्या। म्हणून त्यांनी शुक्रवारच्या ऐवजी शनिवारी काउंटिंग सकाळी 10 वाजल्यापासून ठेवलेले आहे। आणि शनिवारी 7 तारखेला हा सगळा निकाल लागेल 12 जिल्हा परिषद आणि त्या जिल्हा परिषदेमध्ये येणाऱ्या सगळ्या तालुका पंचायतीचा। तर ही नोंद घेत असताना आज 15 तारीख आहे, उद्यापासूनच ही सुरुवात होणार आहे। मधल्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण बरेच जण महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये होतो। जेवढं काही प्रयत्न करता येईल तो मनापासून करण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या भागामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी केला, त्याच्यामध्ये आपण पण केला। आणि त्याच्यात माझ्या पुणे जिल्ह्यातल्या अनेक सहकाऱ्यांनी किंवा ज्यांचा पुणे पिंपरी चिंचवडमध्ये संबंध येतो, त्यात माझे काही बारामतीचेही कार्यकर्ते मला भेटत होते, फोन करून सांगत होते किंवा मेसेजेस पाठवत होते की अजित पवार आम्ही तिथं येतोय, आमच्या ओळखीचे हे आहेत, आम्ही तिथं काम करतोय। सगळ्यांनी आपापल्या परीनं जेवढं काही शक्य असेल तेवढा प्रयत्न केलेला आहे। इतर पण राजकीय पक्षांनी केलेला आहे, तो ज्याचा त्याचा अधिकार असतो, त्याच्याबद्दल मला जास्त टीका टिप्पणी करण्याचं कारण नाही। हे झालं महानगरपालिकेचं। आज आता संध्याकाळपर्यंत
मतदान होईल आणि उद्या त्याचं काउंटिंग सुरू होणार आहे. कारण महानगरपालिका त्या शहरापुरत्या असतात, त्याच्यावर त्यांच्या सगळे EVM म्हणजे इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक वोटिंग मशीन EVM हे एका जागी यायला काही अडचणी येत नाही, जसं ग्रामीण भागात जिल्हा परिषद तालुका पंचायतीला येते. म्हणून त्यांनी दुसऱ्याच दिवशी मतदान घेतलेलं आहे. आता त्याच्या आधी नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या, आपल्या बारामतीमध्ये पण झाली. त्याच्यामध्ये नगराध्यक्ष म्हणून आपले सचिन सातव त्या बाबतीमध्ये निवडून आले. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. 41 जागा होत्या. 41 जागेपैकी पक्षाच्या चिन्हावर उभ्या केलेल्या साधारण 35 जागा निवडून आल्या आणि 6 वेगवेगळ्या विचाराचे लोक निवडून आले. परंतु त्याच्यामध्ये 3 सहकाऱ्यांनी अपक्ष निवडून येऊन देखील एकंदरीत बारामतीमध्ये चाललेला सर्वांगीण विकास बघून त्यांनी आपल्याला सहयोगी राहण्याचं कबूल केलं. आपल्याला त्यांनी सह्या दिल्या आणि त्याच्यामुळं 4 स्वीकृतच्या जागा ह्या ज्या 41 मागे येतात त्या 4ही आपल्याला भरता येणार आहेत. कारण तो कोटा असतो, तो कोटा आपण त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे ह्या तिघांच्या मदतीमुळं. आता तिथं कामाला सचिननी सुरुवात केलेली आहे. इकडं माळेगाव नगरपंचायतीला आपले सातपुते त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. परंतु आत्ता त्यांचं ते फॉर्म उपाध्यक्षाचा वगैरे घ्यायचा असतो, त्याच्यामुळे ते तिथं थांबलेले आहेत. आत्ता मला ते भेटले होते तिथं. मी म्हटलं तुमच्यावर आता जी जबाबदारी ती त्या ठिकाणी पार पाडा. आणि 17 या जागा तिथंही सातपुते पण चांगल्या मताधिक्याने निवडून आले. त्याबद्दल माझ्या माळेगावकरांचं पण म्हणजे तिथल्या मतदार बंधू भगिनींचं पण बारामतीच्या पण मतदार बंधू भगिनींचं मी मनापासून आभार मानतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि तिथं मात्र आपण जे काही आघाडी म्हणा युती म्हणा केलेली होती त्याच्यामध्ये थोडंसं वेगळा रिझल्ट पाहायला मिळाला. पण तिथं जेवढे अपक्ष निवडून आले ते सगळे सेपरेट मला भेटले. त्यांनी सांगितलं आम्हाला तुम्हाला डायरेक्ट भेटायचं आहे, आम्हाला कुणाला दुसऱ्याला आम्ही ह्यांच्यामुळं तुमच्याकडे आलो असं करायचं नाही. आणि त्यांनी येऊन सह्या आपल्याला दिल्या. त्याच्यावर तसं बघितलं तर 17च्या 17 आपल्याबरोबर त्या ठिकाणी आलेली आहेत. आणि त्याच्यातून आत्ता उपनगराध्यक्षाच्या करता आपण वैष्णवी तावरे का वृषाली राहुल तावरे हिला 1 वर्षाच्या करता उपनगराध्यक्ष पदाची संधी त्या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यामध्ये जयदीप दिलीपराव तावरे यांना सभागृह नेता पक्षनेता म्हणून त्यांना संधी दिलेली आहे. उपनेता म्हणून स्वरूपच्या मिसेस आपल्या वाघमोडेताईंना त्यांना तिथं संधी दिलेली आहे. आणि नगराध्यक्ष म्हणून स्वतः सातपुते आहेत. मी आपल्या बारामतीच्या उपनगराध्यक्षाची निवडणूक मला वाटतं परवा आहे ना, परवा आहे का कधी उद्या आहे 16 तारखेला. मी त्याच्याबद्दल अनेकांनी माझ्याकडे अर्ज दिलेले आहेत की आम्हाला उपनगराध्यक्षाची संधी द्यावी. मित्रांनो, मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की आता डायरेक्ट नगराध्यक्ष लोकनियुक्त आहे. म्हणून जसं साखर कारखान्यामध्ये आपण 5 वर्षाच्या करता 5 वेगवेगळ्या गटातले व्हाईस चेअरमन करतो, तसं वेगवेगळ्या घटकाला संधी देण्याच्या दृष्टिकोनातनं, वेगवेगळ्या समाजाला संधी देण्याच्या दृष्टिकोनातनं आपण दोन्ही बारामती नगरपालिका आणि माळेगाव नगरपंचायत इथं 5 वर्षाच्या करता 5 आपल्या बहिणींना किंवा आपल्या बांधवांना संधी देण्याचं साधारण धोरण आपण ठरवलेलं आहे. मी त्यावेळेस थोड्याशा उमेदवाऱ्या देत असताना आपला रामोशी समाज असेल, तिथला आपला जोशी समाज असेल किंवा इतर काही वेगवेगळ्या समाज असेल त्यांनाही सांगितलं की मी तुम्हाला सामावून घेईन. ह्यावेळेस मात्र स्वीकृतच्या बाबतीत मी सांगतोय त्याप्रकारे तिथं 5 उपनगराध्यक्ष होतील, इकडं 5 उपनगराध्यक्ष होतील. स्वीकृतच्याबद्दल तुम्हाला सांगायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये साधारण ह्यावेळेस काही
वेगळे नियम हे अचानक लावले, त्या ठिकाणी गेले आणि ते साधारण कुणालाच माहिती नव्हतं. आपल्याला असं वाटलं की आपण जी नावं देऊ पक्षाच्या वतीनं ते स्वीकृत त्या ठिकाणी होतील, परंतु तसं झालेलं नाही. त्यांनी नवीन आदेश काढलेले की स्वीकृत नगरसेवक ह्या जे काही नियमावली त्यांनी ठरवलेली आहे त्याच्यामध्ये त्यांना 5 वर्षाचा व्यावसायिक अनुभव असला पाहिजे, त्याच्यामध्ये ते डॉक्टर तरी असले पाहिजे, इंजिनियर तरी असले पाहिजे, वकील तरी असले पाहिजे, ते CA चार्टर्ड अकाउंटंट ते तरी असले पाहिजे किंवा प्राध्यापक तरी असले पाहिजे. आणि काही जण चॅरिटी कमिशनरकडं नोंद असलेल्या ज्या अशासकीय संघटना असतात, म्हणजे त्याचे ट्रस्ट असतात, कधी वेगवेगळी क्रीडा मंडळं पण असतात, तर त्याचे पदाधिकारी तो असावा. काही लोकांनी आम्हाला सांगितलं की आम्ही बसतो, प्रत्यक्षात ते बसत नव्हते. त्याचं कारण असं होतं की वर्षाच्या वर्षाला चॅरिटी कमिशनरकडं नोंद केलेल्या ज्या काही संस्था असतात त्याचं वर्षाला त्यांना रिपोर्टिंग करावं लागतं की हा आमचा हिशोब, हा आमचा जमा खर्च, हे आमचे कामकाज, तुम्ही ज्या अटीवर, ज्या नियमावलीवर अधीन राहून आम्ही संस्था काढली त्याचं काम असं आमचं चाललेलं आहे. जसं आपली माळेगाव शिक्षण संस्था आहे, विद्याप्रतिष्ठान आहे, कृषी विकास प्रतिष्ठान आहे किंवा तुळजाराम चतुर्चंद कॉलेजचे, असे वेगवेगळे आपल्याला त्या संस्थांची नावं घेता येतील, इव्हन मंडळांची पण नावं घेता येतात. पण त्यांचं तिथं रेकॉर्ड त्या आपल्या चॅरिटी कमिशनरकडे असलं पाहिजे. तुम्हाला ऑडिट असलं पाहिजे, ऑडिट झालेलं असलं पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला गंमत वाटेल, काही लाख संस्था रजिस्ट्रेशन झाल्या आणि मग मधल्या काळामध्ये काही संस्था रजिस्ट्रेशन करतात आणि नंतर काही त्याचं बघत नाही, काही नाही. अशा संस्था बऱ्याचशा ह्या बंद पण करण्यात आलेल्या आहेत आणि काही थोड्या चालू आहेत. चालू असल्या तरी त्याची नीटपणे माहिती जे आता स्वीकृतच्या करता असायला पाहिजे होती तशा प्रकारची माहिती नव्हती. त्यामुळं आपल्याला तिथं मर्यादा पडलेल्या, ती गोष्ट मी आपल्याला अतिशय नम्रतापूर्वक सांगू इच्छितो. परंतु आपल्या ह्याच्यामध्ये माळेगाव नगरपंचायतीला आपण एका वकिलाला संधी दिलेली, एका ठिकाणी रामोशी समाजाच्या एका सहकार्याला संधी दिलेली आहे. मी पुन्हा तुम्हाला सांगतो, यांचे सगळ्यांचे राजीनामे आपण घेतलेले. बारामतीमध्ये देखील मी तसंच करतोय. त्याच्यामध्ये एक मागासवर्गीय समाजाचा घेऊ पाहतोय, एक OBC समाजाचा घेऊ पाहतोय, एक ओपन कॅटेगरीतला घेऊ पाहतोय आणि एक व्यापारी वर्गाचं प्रतिनिधित्व करणारा घेऊ पाहतोय. असे आपण त्या ठिकाणी 4 घेतोय आणि पुढं मात्र दरवर्षी ते आपण बदलत जाणार आहे आणि अनेक लोकांना संधी देण्याचा आपला सगळ्यांचा मानस आहे, आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे. त्याची कृपया नोंद माझ्या माळेगाव नगरपंचायत आणि बारामती नगरपालिका यामध्ये अनेक अर्ज आजही सकाळी माझ्याकडे आले, काही पार्टीकडे पण त्यांनी दिलेले आहेत. आत्ताही माझ्या हातामध्ये काही अर्ज आहेत आणि बऱ्याच जणांना हे जे काही घडलं ते माहिती नव्हतं आणि त्याच्यामुळं त्यांना असं वाटलं की नेहमीच्या प्रथेप्रमाणे ते होईल. त्याच्यात अजून एक त्यांनी सांगितलं, नगरपालिकेचा एखादा मुख्याधिकारी असेल किंवा मनपाचा सहाय्यक आयुक्त असेल किंवा उपायुक्त असेल, त्याला 5 वर्षाचा तिथला अनुभव पाहिजे किंवा 2 वर्ष महानगरपालिकेच्या आयुक्त म्हणून त्यांनी काम केलं पाहिजे आणि ते सेवानिवृत्त असले तरी ह्या कॅटेगरीमध्ये बसत असले तर ते तिथं स्वीकृत म्हणून आपण घेऊ शकतो. पण सहसा फार क्वचित असा विचार कोणी पक्ष करतो, पण बाकीचे कार्यकर्त्याला संधी देण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच्यामुळं मी सुरुवातीला जे सांगितलं, चॅरिटी कमिशनरकडे नोंद असलेल्या अशासकीय संघटनेचे पदाधिकारी किंवा हे इंजिनियर, वकील, डॉक्टर, CA आणि प्राध्यापक ह्या अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये नवीन अट घालण्यात आलेली आहे. ह्याची पण नोंद कृपा करून आपण सर्व कार्यकर्त्यांनी आणि इच्छुकांनी देखील घ्यावी, अशा प्रकारची माझी आपल्याला विनंती आहे. दुसरं मित्रांनो, आज मी
17 तारखेला सकाळी 10 वाजता कृषक म्हणून जे आपलं खूप मोठं आपण कृषी प्रदर्शन भरवतो, त्याच्यात वेगवेगळी जनावरं जातिवंत असतात, दुभत्या सगळ्या काही म्हशी, बैल असे लोक जनावरं असतात. शेतकरी समाज मोठ्या प्रमाणावर पाहायला येतो. प्रत्यक्ष काय वापर करून ती पिकं, फळबागा, भाजीपाला किंवा पिकं कशा प्रकारे आलेली आहे ते ट्रस्टवर कृषी विज्ञान केंद्रावर दाखवलं जातं. त्याकरता मला अंदाज होताच की निवडणूक लागण्याची शक्यता दाट आहे. त्याच्यावर आचारसंहिता आहे. आचारसंहिता असताना गव्हर्नर साहेबांना त्या कार्यक्रमाला येता येतं, म्हणून आम्ही गव्हर्नर साहेबांना विनंती केली. आपल्या गव्हर्नर साहेबांच्याकडे 2 राज्य आहेत आणि त्याच्यामुळं आम्ही त्यांना खूप आग्रह केला. तर त्यांनी 17 तारखेला सकाळी 10 वाजता एअरपोर्टवर यायचं मान्य केलेलं आहे. 10 ते 4 असा त्यांचा तो कार्यक्रम राहणार आहे. मिनिट टू मिनिट कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये ते आपल्या तिकडचं कृषकचं उद्घाटन पण करणार. ह्या गव्हर्नरांना शेतीची खूप आवड आहे, त्यांचा खूप अभ्यास आहे, त्यांनी त्यामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे. आम्ही ज्यावेळेस त्यांच्याशी बोलतो सेंद्रिय शेतीशी किंवा आणखीन काही, तर ते इतक्या आवडीने चर्चा करतात. कधी असं मार्गदर्शन करण्याची वेळ येते त्यावेळेस पण ते अतिशय अभ्यासू आणि त्या क्षेत्रातले तज्ज्ञ म्हणून त्या ठिकाणी ओळखले जातात. मी त्यांना म्हणालो की गव्हर्नर साहेब, आपण एकदा या आणि पहा, तुम्ही पण समाधानी व्हाल अशा प्रकारचं काम आमचं त्या भागामध्ये चाललेलं आहे. तर त्यांनी मग यायचं कबूल केलं आहे. त्यांना आपण दुपारचा लंच पण तिथंच आहे. तिथलं उद्घाटन झाल्यानंतर अप्पासाहेब पवार ऑडिटोरियममध्ये त्यांचे भाषण पण होणार आहे आणि नंतर ते परवा गौतमभाई अडाणी आलेले होते त्या इन्स्टिट्यूटला पण ते भेट देणार आहेत. अजून एका इन्स्टिट्यूटला तिथंच विद्याप्रतिष्ठानमध्ये भेट देणार आहेत. आपल्या ह्याला पण भेट देणार आहेत. धाकट्या मळाईगावमध्ये आपला गायांचा जो प्रकल्प आहे त्याला इथे भेट देणार आहेत. अशा त्यांचा भरगच्छ अशा प्रकारचा कार्यक्रम आपण केलेला आहे. त्यांना सकाळी आम्ही 17 तारखेला स्वागत करून एअरपोर्टला घ्यायला जाऊ, कारण ते येणार आहेत मुंबईतनं नाही तर ते दुसरीकडनं येणार आहेत, ज्या राज्यातनं आत्ता ते आहेत तिथून, आणि परत पण संध्याकाळी ते परत जाणार आहेत. असा विमान आहे, असा तो कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम मी आपल्याला सांगत असताना माझी आपल्यालाही विनंती आहे की ह्या धक्काधक्कीच्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये आपण कृषिकला पण भेट द्यावी आणि AIच्या माध्यमातून आपण कसं काम केलेलं आहे. आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे पण अनेक सहकारी संचालक बोर्डातले त्याच्यामध्ये त्यांनी लक्ष घातलेलं आहे. परवा मी साखर आयुक्ताला पण पाठवलेलं होतं. आपल्या काही टेंडर होती तर मी म्हटलं तुम्ही तिथंच जावा आणि तिथंच ते एक गोडाऊन आपल्याला बांधायचं. पूर्वीची छोटी गोडाऊन आपण सगळी काढली आणि एक मोठं गोडाऊन आपण घेतोय. कारण पूर्वी पद्धत होती 15,000चं गोडाऊन, 20,000 पोत्याचं गोडाऊन, परंतु आता 2.5 3 लाख पोत्यांची गोडाऊन केली जातात आणि कामाला पण सोयीचं होतं आणि आपल्या कारखान्याच्या पण 9,000नी हे वाढलेलं आहे, म्हणजे व्यवस्थितपणे क्रशिंग चाललेलं आहे. तीच गोष्ट आपल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये तिथं पण व्यवस्थित क्रशिंग होतं आहे. 9,500 होतं आहे. कधी एखाद दिवशी 10,000पर्यंत पण माझ्या माहितीप्रमाणे पोचलेले आहेत. पुरुषोत्तम दादा MD ते रिपोर्ट मला पाठवत असतात. माळेगावचे पण रिपोर्ट मला मिळत असतात. मी माहिती पण घेत असतो. छत्रपती पण यावेळेस छत्रपतीचे जे सभासद आहेत त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलेलं होतं की ज्या काही मागं काही कमतरता राहिलेली असते त्या आपण भरून काढलो. आता तोही कारखाना माझ्या माहितीप्रमाणे 8,000नी 7,500 चाललेला आहे. चेअरमन पृथ्वीराज बापूंनी पण लक्ष घातलेलं आहे. सगळ्या संचालक बोर्डांनी तिथं व्यवस्थितपणे लक्ष त्या ठिकाणी घातलेलं आहे. यंदा बऱ्यापैकी तिथलाही भाव हा जाहीर केलेला आहे. मागं 500 रुपयाचा तफावत राहायची, पण मला वाटतं यंदा कमी तफावत राहील. कारण जिथं मित्रांनो तुम्हाला माहिती नाही, पण तुम्ही संचालक बोर्डाशी बोललात तर तुमच्या लक्षात येईल. सोमेश्वरचं पण इन्कम टॅक्सचं काम होतं,
माळेगावचं पण इन्कम टॅक्सचं काम होतं आणि छत्रपतीचं पण इन्कम टॅक्सचं काम होतं. त्याच्यामध्ये चांगले इन्कम टॅक्सचे कन्सल्टंट लावून आपण माळेगावचा पण काही कोटी रुपये फायदा त्या ठिकाणी करून गेला. ते पैसे आले का? 3 कोटी काहीतरी येणार होते. असे 3-3.5 कोटी रुपये आपल्याला रिटर्न येणार होते अंडर प्रोटेस्ट भरलेले. अप्पासाहेब, तुम्ही ज्या उद्देशाने आमच्या सगळ्यांच्या ताब्यामध्ये माळेगावची सूत्र दिलेली आहे त्या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे. मी जास्तीत जास्त बारकाईनं बघतो की त्याच्यामध्ये कुठलीही कमतरता राहू नये. थोडंसं काही आमचे सहकारी उत्साहाने आमच्या काही अधिकाऱ्यांना फारच धारेवर धरत आहेत. त्याच्याकरता मी एकदा वेळ देणार आहे आणि तेवढं संचालकांना पण घेऊन बसणार आहे की बाबा ते काय आपली सालकरी गाडी नाही, ते अधिकारी आहे. अधिकारी चुकला तर तुम्ही मला सांगा ना, मी चेअरमन आहे ना तिथं, मी त्या ठिकाणी बघीन ना. पण अलीकडं खाजगी आणि सहकारी कारखान्यांची संख्या दोन्ही मिळून 200च्या वर गेली. गोविंदराव, 200च्या वर संख्या गेलेली असल्यामुळं आता थोडं जरा काही झालं. मी 3-4 अधिकाऱ्यांना इथं योगेश बसला आहे, कदाचित त्यालाही माहिती असेल की मला सांगावं लागलं की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि थांबा, असं करू नका. संचालक बोर्डाला मला विनंती आहे, तिन्ही संचालक बोर्डाला, की बाबांनो आपल्याला आपल्या सभासदांना चांगला दर द्यायचा आहे, लागण तारीख वार आपल्याला ऊस आणायचा आहे. आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्यामध्ये कुठं उजवं डावं केलं जातं असं होता कामा नये. त्यामध्ये रिझल्ट्स आपल्याला चांगले घ्यायचे आणि ह्या सगळ्या गोष्टी घेत असताना काही समस्या पण निर्माण होतात. हार्वेस्टर मशीनने ऊस आणताना तुम्ही जर माळेगावच्या गव्हाणीपाशी थांबला तर कधीकधी बरंच काही काढावं लागतं आणि ते म्हणजे मातीचं असं काही वेगवेगळ्या गोष्टी येतात, पण तेही काढायची आपण व्यवस्था केलेली. अशा खूप काही गोष्टी कराव्या लागतात. फार बारकाईनं तुम्ही तुमचा प्रपंच कसा बघता त्या पद्धतीनं या सगळ्यामध्ये लक्ष दिलं गेलेलं आहे. काही डायरेक्टर स्वतःहून खूप मनापासून त्यामध्ये ज्याला जीव ओतून काम करायचं म्हणतात तशा पद्धतीनं करतात. त्यांचं मी कौतुकच करीन. आणि CBG असेल, बाकीचं असेल, ते पण आपल्याला तिथं करायचं आहे. या सगळ्या गोष्टी करताना मित्रांनो एक झालं आहे, आता काही कारखान्यांची कॅपॅसिटी एवढी प्रचंड वाढली की कारखाने बहुतेक काही जानेवारी एंडलाच बंद होती, काही कारखाने फेब्रुवारी 15पर्यंत बंद होती. आपलं माळेगाव आणि सोमेश्वरच्या सभासदांना एक चांगली सवय की आपल्याला भाव चांगला मिळतो, हा गाढ विश्वास त्यांचा असल्यामुळं ते इतरांना ऊस देत नाही. तुम्ही पलीकडं फलटण तालुक्यामध्ये बघितलं तर एवढे कारखाने तिथं उतरलेले तर एवढ्या तोडी चाललेल्या आहेत की न सांगितलेलं बरं. अशा पद्धतीनं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गोष्टी घडत आहेत. आपण म्हणलो की यंदा गेलेलं म्हणजे सीझन संपला पावसाळ्याचा की पाऊस एवढा पडला त्याच्यामुळं टनेज वाढेल, तसं इतकं काही वाढलेलं नाही आहे. दुसरी गोष्ट, खोडवा हा तर एक शिवडीच गेला आहे, त्याला फुटायला पाहिजे होती, चुडं व्हायला पाहिजे होती, ती झाली नाही. तुरे येण्याचं प्रमाण तुम्हाला कधी जानेवारीमध्ये एवढं पाहायला मिळालं नाही. एवढे मोठ्या प्रमाणावर तुरे आलेले आहेत, म्हणजे त्याची वाढच खुंटलेली आहे. अशा सगळ्या गोष्टी आहेत. आता आपल्यातल्या काही लोकांनी AIचा वापर केला, पण यंदा थंडी ठराविक दिवसात एवढी होती की बाबासाहेब आपल्याकडं माझ्या माहितीप्रमाणे 9पर्यंत टेम्परेचर घसरलं होतं. बारामतीमध्ये 8पर्यंत आलं होतं ठराविक वेळेला, पहाटे. त्याचा आता ही 6 पण म्हणतोय, 7 बरं तू म्हणशील तसं, पण एकच आहे, नेहमीच्यापेक्षा टेम्परेचर खूप खाली आलं होतं आणि ते झाल्यामुळं त्याचा परिणाम ऊसाची जरा जो हिरवेगारपणा असतो त्याच्याऐवजी ते जरा पिवळसर पडलं. कारण मी पण काही प्लॉटची पाहणी त्या ठिकाणी केलेली आहे. आता ते दुरुस्त होईल, कारण आता 14ला संक्रांत झाल्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती की थंडी कमी होते ना. आज इथे एवढे लोक बसलेत माझे सहकारी, पण एकाच्या अंगात स्वेटर दिसत नाही, याचा अर्थ थंडी कमी झालेली. खरं आहे, ते खरं आहे.
आणि त्याकरता अशा ते सगळं एकंदरीत वेदर म्हणजे हवामान हे आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतं आहे. आपल्याला AIचा वापर माळेगाव छत्रपती सोमेश्वरच्या माझ्या सभासदांना माझी हात जोडून विनंती आहे, तुम्हाला आम्हाला करावाच लागेल. त्याच्यात खताची बचत होते, त्याच्यात पाण्याची बचत होते. मी पण माझा मोठ्या प्रमाणावर ऊस AIच्यावर केलेला आहे, केळी AIवर केलेली आहे. तुम्हाला जे परवडेल ते करण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला ज्यांनी केलं असेल त्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट सवलत पण अनुदान पण खूप मोठ्या प्रमाणावर देते. त्याचाही फायदा फर्स्ट कम फर्स्ट येईल, ते त्या ठिकाणी घेतील. ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट आपले दत्ताभाऊ भरणे यांच्याकडे आहे, तिथं पण आपण तरतूद केलेली आहे. येणाऱ्या अर्थसंकल्पात पण आम्ही मंत्रिमंडळाशी बोलून त्यामध्ये देखील काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी 5 तारखेला आणि 7 तारखेला संपल्या की 23 तारखेला राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. 23 फेब्रुवारी. मी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या होत्या त्या कशा त्याच्यामध्ये त्याचं प्रतिबिंब हे बजेटमध्ये दिसेल, या प्रकारे माझं स्वतःचं काम चाललेलं आहे. राज्यातल्या जनतेला आपण काही शब्द दिलेले होते, त्या शब्दाची पूर्तता करण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस, एकनाथराव शिंदे, अजित पवार आणि त्यांचं सगळं मंत्रिमंडळ महायुतीचं करेल. त्याबद्दल आपण काळजी करू नका. आपण त्याच्या संदर्भामध्ये मला थोडी आर्थिक शिस्त पण आणावी लागणार आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टीचा लाभार्थ्यांना त्यांचा लाभ व्यवस्थित मिळत असताना इथं कुठेही गडबड होता कामा नये, अशा प्रकारची आपण काळजी घेतोय. आणि त्याप्रकारे तुम्ही पण सगळ्यांनी सहकार्य करावं. विशेषतः यंग जनरेशन आहे किंवा वयस्कर जरी असले तरी शेतीमध्ये आवडीनं लक्ष देणारे असे जे बहादर शेतकरी आहेत त्यांनी पण त्यामध्ये पाहावं, कारण अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत की तुम्हाला तुमची लागण करताना तिथल्या जमिनीचा काय साधारण माती परीक्षणामध्ये आलेलं आहे, त्याच्यामध्ये धेंच्या घेतला पाहिजे का ताक घेतला पाहिजे. आपल्याकडं अनेक वर्ष जमिनीला पाणी देऊन मी जिरायत भागातलं सांगत नाही, परंतु बागायती भागातलं सांगतो, तिथं धेंच्या घेणंच फार आवश्यक आहे. इतर भागामध्ये तुम्ही ताक घेऊ शकता जरा मुरबाडा वगैरे जमीन असल्या तर. आणि त्यामध्ये नांगरट करायच्या ऐवजी आता नाही सबसॉयलर माळेगावला पण आणला, पण माळेगावने आणताना त्याच्यात व्हायब्रेटर असणारा सबसॉयलर आणायला पाहिजे होता. मी काल मला ऑर्डर दिलेली आहे की मी माझ्याकरता 2 आणि अजून एका ठिकाणी एक मागितलेला आहे, तो मला 90,000ला बसला. तो व्हायब्रेटर असणार आहे, एकच आहे तो. उभी ऊस गेल्यानंतर आपण ट्रॅक्टर मारायचा आणि नंतर 8 दिवस जाऊन पुन्हा आडवा मारायचा. त्याच्यातून जमिनीचा पोत मोठ्या प्रमाणावर सुधारतो. पाणी ठराविक ठिकाणी गेल्यानंतर ते थांबून राहतं. ते जी काही असा त्याला खालच्या बाजूला आपण काय करतो 1.5 फूटच नांगरटो आणि ते पलटी मारतो, पण तू खाली ते सपाट असं इतकं टणक झालेलं असतं की त्याच्या खाली पाणी जातच नाही. त्याच्यावर हे काहीतरी 2.5 फूट का काहीतरी असं फाडत जातं जमिनीला, आणि मग त्याच्यातनं जमिनीत हवा जाते, सगळं जातं, जे काही ओलापणा असतो तो कमी होतो. आणि एकदा मी अशी ते फिरवलं की एकदा आडवं फिरवायचं, ते लगेच नाही, ते 7 दिवसांनी. आणि मग तुम्हाला जे काही पिकं हॅरो वगैरे वापरून धेंच्या वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. जे याचा वापर करणार आहेत त्यांना तुमची लागण निघाली की खोडवा पण घेऊ शकताय आणि निडवा पण घेऊ शकतात असं म्हणे. मी ट्रायल घेतल्याशिवाय तुम्हाला सांगणार नाही, कारण मी अंदाज लावला आहे. मी पुढच्या वर्षी खोडवा घेणार आहे आणि बघणार आहे, कारण आपण ज्यावेळेस दुसऱ्याला सांगतो त्यावेळेस दुसऱ्या माणसाची प्रत्येकाची ते सहन करण्याची ताकद असते असं नाही. आणि म्हणून मी कृषी विद्यापीठाला पण सांगितलेलं आहे, माळेगाव कारखान्याला पण सांगितलेलं आहे. साधारण आपल्याला 3 ठिकाणी उसाचे बेने प्लॉट पुरुषोत्तमदादा त्या ठिकाणी करायचे,
ते पण आपल्याला दाखवावे लागतील. पाडेगावला पण चांगलं बेणं आलेलं आहे, आम्ही त्याचे काही प्लॉट घेतलेले आहेत आणि थोडं वेगळ्या पद्धतीनं रोपं तयार करून ती आपण जर वापरली तर त्याचा जास्त बेनिफिट तुम्हाला होईल अशी माझी शेतकरी समाजाला विनंती आहे. आणि त्याच्याबद्दल बाकीच्या गोष्टी हे जसं आता बंद पाईपलाईनचं थोडंसं ते टेंडर आणि बाकीचं प्रोसेसर व्हायला जादाई सिंचाईला थोडा उशीर झाला, पण आता ते रांगेला लागलेलं आहे. त्याचं टेंडर होऊन चांगला कॉन्ट्रॅक्टर कसा तिथं मिळेल आणि आपण जे लोकांना सांगितलं आहे त्याच्यामध्ये आज बऱ्याचशा ठिकाणी माझ्या जनाई सिरसाईचे फाटे उपफाटे टेलचा जो भाग आहे तिथं पाणी येत नाही, तिथं बंद पाईपलाईनमधनंच ते पाणी आपण सोडणार आहे. त्याच्यामुळं खर्च एकदा होईल सरकारचा, पण पाण्यामध्ये खूप बचत होईल. आणि जे बऱ्याचदा उद्या तलाव भरायचे म्हटलं तरी पावसाळा सुरू असताना फाटलीशी तलाव भरून घेता येतील अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये करतोय. मी शब्द दिलेला होता निराकरा उपसा सिंचन योजना, त्याला जवळपास 2.5 TMC पाणी लागतंय, 1000 कोटीची ती त्या ठिकाणी योजना आहे. त्याच्या सगळ्या गोष्टी करून नाशिकला काही क्युरी निघालेली होती, पुन्हा संबंधितांच्याकडं पाठपुरावा करून ती क्युरीची पूर्तता ही आपण तिथं केलेली आहे आणि त्याच्यामुळं त्याही कामाच्या पाठीशी मी आहे. मी हे करण्यामागचं कारण जो मधला आपला भाग हा पाण्यापासून वंचित राहिलेला आहे. माझा 2 हेतू आहे की आपल्या सोमेश्वरला पण ऊस कमी पडायला लागला आहे, माळेगावला पण ऊस कमी पडायला लागला आहे आणि छत्रपतीला तर लाकडी लिंबोडी उपसा सिंचन योजनेचं काम चाललेलं तुम्ही पाहिलं असेल. ते काम मध्ये दत्तामामा आम्ही सगळ्यांनी आग्रह केल्यामुळं ते सुरू झालेलं आहे. त्याच्यावर तिकडच्या भागात छत्रपतीलाही फायदा होईल. झालं काय मित्रांनो, पाठीमागच्या काळामध्ये आपल्या इथल्या महाराष्ट्रातल्या साखर कारखान्याची जी काही कॅपॅसिटी होती ती मर्यादित होती. आता पूर्वी पण आपला माळेगाव हा जास्तीत जास्त सुरुवातीच्या काळात 1.5, 2, 2.5, 3,000, 3,500 हां नाही ती 60 वर्षापूर्वी. तीच गोष्ट आमच्या सोमेश्वरची, तीच गोष्ट आपल्या छत्रपतीची. आता छत्रपती दोन्ही मिळून 8,000च्या पुढे जातो, माळेगाव 9,500च्या दरम्यान जातो आणि आपला सोमेश्वर 10,000च्या पर्यंत जातो. आता तिपटीनं ह्यांच्या कॅपॅसिटी वाढल्या. पलीकड साखरवाडीवाल्यांनी, साखरवाडी तर बंदच असायचा, तो काहीतरी 17नी त्यामध्ये तो मोठ्या प्रमाणावर चालला आहे आणि त्यांनी एक्सपान्शनचं पण त्यांचं काम चाललं आहे. तीच गोष्ट स्वराजची, तीच गोष्ट शरयूची आणि तीच गोष्ट श्रीरामची. लोक आता शेती आहे तेवढीच आहे. नवीन पाणी माझं टेंबू ताकारी म्हैसा हे पाणी आल्यानंतर माझ्या सोलापूर जिल्ह्यात जिथं अक्षरशः कुसळ उगवायचं किंवा माझ्या म्हणजे आपल्या तासगाव, कटेमांकाळ, जतला अजून पाण्याचं काम चाललं आहे. परंतु इकडं सांगोलामध्ये तुमच्या खानापूर, आटपाडी हा सगळा बेल्ट आहे ना, तिथंही खूप ऊस झालेला आहे आणि नव्या जमिनी आहेत. त्याच्यावर पाणी मिळाल्यानंतर जे ऊसाचा त्यांचा चांगला टनेज पण चांगलं बसते आणि रिकव्हरी पण चांगली येते. सोनहिरा आहे तो कारखाना, तिथं क्रांती आहे, असे बरेचसे कारखाने आहेत. अशा पद्धतीनं तिथं पण झालेलं आहे. त्याच्यामुळं आपल्याला आपल्याच कार्यक्षेत्रामध्ये AIचा वापर करून ऊस लावावा लागेल आणि लोक थांबायला तयार नाही. पूर्वी काय व्हायचं, आपण आपला कारखाना चालू असायचा तर लोक थांबायचे, नाही आम्हाला माळेगावला घालायचा, नाही आम्हाला सोमेश्वरला घालायचा. आता कदाचित दुसरं पीक घेण्याच्या करता गहू किंवा हरभरा किंवा खोडवा ठेवण्याच्या करता 100-200 रुपये कमी असले तरी म्हणतात चल घेऊन जा. किंवा कधीकधी ज्यालाकडे ऊस नाही तो थोडासा कमी रिकव्हरीचा पण ऊस त्या ठिकाणी घेऊन जातो. मधल्या काळामध्ये निराखोऱ्यात सगळ्यात जास्त चांगली रिकव्हरी माळेगावची होती. आता माळेगाव सोमेश्वरची एकदम चुरस लागलेली आहे. स्पर्धा निकोप असली पाहिजे. माळेगाव पण पुढं जावं, सोमेश्वर पण पुढं जावं, छत्रपती पण पुढं जावं, पण शेवटी जमिनीचा
आणि टोटल लॉसेस कमी करण्याच्या करता जे बारकावे असतात ते मित्रांनो ते बारकावे आपल्याला पाहावे लागतात आणि त्यामध्ये अधिकचं लक्ष हे आपल्या सगळ्यांना तिथं द्यावं लागतं आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या बाबतीमध्ये करतोय. ह्या बाबतीतली पण नोंद आपण सर्व सहकारी मित्रांनी ह्या मेळाव्याच्या निमित्तानं घ्यावी. मित्रांनो, मला माळेगाव नगरपंचायतीच्या हद्दीतले किती जण आले त्यांनी हातवर करेल. माळेगाव नगरपालिका घ्या खाली. माळेगावचे नगराध्यक्ष तिथं बसलेले आहेत. उद्याच्याला माळेगावची पहिली मीटिंग आहे. त्या मीटिंगमध्ये आपल्याला कुठल्याही परिस्थितीत मी जयदीपला पण सांगेन, बाकीचे सगळे प्रमोद असतील, दुसरे सगळे जे काही निवडून आलेले आहेत त्या सगळ्यांनाच निरोप माझा त्या ठिकाणी देईन की विकास योजना म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन हा माळेगाव बुद्रुक नगरपंचायत बारामतीचा हा बरेच दिवस माळेगाव नगरपंचायतीकरता नगररचना विभागाकडनं ह्या DPच्या विकास योजना तयार करण्यात आली. आता ह्या योजनेचा करता नागरिकांना त्या भागातल्या हरकती सूचना करता त्या परवानगी असते. ह्याची अंतिम मुदत 17 तारखेला संपते. तर 17 तारखेपासून ह्या आपल्याला हरकती वगैरे सगळ्या घ्यायच्यात. त्याकरता माळेगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि त्यांचे 17 नगरसेवक नगरसेविका ह्या सर्वांनी सर्वसाधारण सभा जी 16 तारखेला आहे म्हणजे उद्याच आहे त्या बैठकीमध्ये हा ठराव मंजूर करणं आवश्यक आहे. सदर विकास योजनेमध्ये आपण जसं बारामतीला विचारपूर्वक रिंग रोड टाकला तसं माळेगावच्या कार्यक्षेत्रातच माळेगाव कारखाना येत असल्यामुळं माळेगावचा परिसर वाढत असल्यामुळं पुढं काही वर्षात बारामतीकरांना बारामती आणि माळेगाव आणि इकडं पिंपळीपर्यंत हे सगळे एकच होणार आहे. म्हणजे पार तिथपर्यंत वाढणार आहे आणि म्हणून 61 आरक्षणं आपण प्रस्तावित केलेली आहेत. त्याच्यामध्ये मी मुद्दामून माळेगाव नगरपंचायतीच्या हद्दीत शासकीय जागा खूप आहेत. 33 आरक्षणं आपण शासकीय जागेवर टाकलेली आहेत की नको बाबा लोकांच्या जमिनीवर नको आणि मात्र 33 नंतर बाकीची आरक्षणं ही आपल्याला खाजगी जागेवर ही प्रस्तावित करण्यात आलेली आहे. आता माळेगाव नगरपंचायतीच्या चारी बाजूने आज नाही आज आता तुम्ही मला आमदार करून 35 वर्ष झाली. आता तुम्हाला जाणवतं की हे जे रिंग रोड केले किंवा मोठे रोड केले ते फायद्याचे आहेत. तसं पुढं पण काही वर्षांनी माळेगावचा परिसर ज्या पद्धतीनं डेव्हलप होतोय कृपा करून माळेगावच्या सगळ्यांनी आता तिथं आपण 30 मीटर रुंदीचा रिंग रोड करतोय म्हणजे 100 फुटाचा. त्याचं कारण ज्यावेळेस कारखान्यावर ऊस येणार आहे तो आतमध्ये न शिरता रिंग रोडनीच कारखान्यावर यावा. बाकीच्यांना गावातल्या रस्त्याला लोकांना त्रास होऊ नये कारण लोकवस्ती दाट होणारच. आपण त्याच्यामध्ये गरिबांच्या करता EWS म्हणजे इकॉनॉमी विकर सेक्शन ह्याकरता भारत सरकारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे पंतप्रधान आवास योजनेचे पैसे देतात. त्याला आम्ही राज्य सरकारची पण जोड देतो आणि काही त्या लाभार्थीची जोड असं करून आपल्याला त्यांना जे भूमिहीन आहे पण त्यांना घर असलं पाहिजे अशांच्या करता EWS हाऊसिंगच्या करता आपण जागा आरक्षित ठेवलेली आहे. खेळाची मैदानं मी आत्ताच ITI माळेगावच्या गेलो होतो. 30 एकर जागा आहे तिथं पाणी पण आहे. आत्ता मी रस्त्यातले करून घेतले. आता तिथं बीज गुणन केंद्र बारामतीचं जे आहे कनेरीला तशा पद्धतीनं मी प्लांटेशन करणार आहे. मी तिथं सातपुतेलाही सांगितलं तोही होता. सुभाष पाटील पण होते. मी नलवडेंना पण त्याच्यात जरा इन्व्हॉल्व केलं आहे. सचिनला पण मी सांगितलं आहे आणि इतर पण काही सहकारी मित्र तिथं बोबडेताईच होत्या ना त्या 1 नंबरला आलेले त्या असे काही नगरसेवक नगरसेविका पण तिथं भेटले. तिथं जयदीप पण होता, प्रमोद पण होता, बाकीचे सगळे सहकारी होते.
मी त्यांना म्हणलं की बाबा मी तुम्हाला आता मदत करतो, तुम्ही सगळ्यांनी त्याच्यामध्ये उत्साह दाखवा, तुम्ही त्याच्यामध्ये पुढाकार घ्या आणि झाडं कुठलं द्यायची काय द्यायची बाकीची सगळ्या गोष्टी मी करीन. आणि सुदैवाने ते मुरबाड जागा असली तरी जसं शेजारी मुरबाड जागेमध्ये आपण बारामती तालुका दूध संघाची जमीन दूध संघाला जमीन दिली, ती होती शासनाची, मग मी त्याला हप्ते पाडून दिले. आता जवळपास सगळे हप्ते नील झाले. परवा चेअरमन मी आणि काही सहकारी भेटलो होतो. आता ती पूर्ण जागा बारामती तालुका दूध संघाची झाली बाळासाहेब. आता तिथं आपण झाडं सुंदर लावली, तशा पद्धतीने इकडं पण आपल्याला झाडं लावायची नीटपणे, सावलीची झाडं, फळांची झाडं, असं सगळं. बऱ्याच इमारती तिथं वापरात नाही, त्या वापरात आणायच्या. गेट पण जरा खराब झाले, ते सगळं आपण करणार आहे आणि तिथं पण आपण लक्ष देणार आहे. आत्ताच तिथं 2.5 कोटी रुपये हे CSRमधनं मंजूर करून आणले. जसं आपल्या माळेगाव आपली शैक्षणिक संस्था आहे शिवनगर कॉलेजची, तिथंही CSR मंजूर केला आहे, पण इकडं पण 2.5 कोटी CSR मंजूर झाला आहे. त्याच्यातलं मगाशी सचिन तो होता, प्रिन्सिपलनी सांगितलं दादा 1,33,00,000चे मटेरियल आलं आहे, पॅक मटेरियल. म्हणजे तुम्ही मला जे साथ देताय, मी आता जे काही तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर महाराष्ट्रामध्ये काम करत असताना, जिल्ह्यात काम करत असताना आपल्या सगळ्या संस्था झालं काय, उद्याच्या नारायणा उद्याचं जिल्हा परिषदेचं मतदान संपलं की पुढं 3.5 वर्ष कुठलं निवडणूक नाही. ग्रामपंचायत वगैरे असेल पण साखर कारखाना नाही. एक आहे तो तिकडं सोमेश्वर कारखाना, ते मी बघतो काय करायचं, पण माळेगाव नाही, सोमेश्वर नाही. त्याच्यानंतर जिल्हा परिषद नाही, तालुका पंचायत नाही, नगरपालिका नाही, नगरपंचायत नाही, आमदारकी नाही, खासदारकी नाही. 3.5 वर्ष कुठली निवडणूक नाही. त्याच्यामुळे रवींद्र फक्त आपल्याला काम करायचं आहे आणि मी बरोबर नियोजन केलेलं, तुम्ही काळजी करू नका. पण काही सवय तुम्ही पण मोडा ना. मी काम करतोय, मी तिथं बघतोय, मी अधिकाऱ्यांना बोलवलं आहे. आज तर मी नगरपंचायतीचा डेव्हलपमेंट प्लॅन 6ला मी बोलवले होते अधिकारी, 6 ते 7 सागरा आम्ही तिथं बसलो होतो आणि ते सगळं तपासलं. मी कुणावर आज्ञा होऊन देणार नाही आणि जिथनं तो रिंग रोड जाईल तिथं काहींची जमीन जाईल, परंतु राहिलेल्या जमिनीची किंमत एकदम 4 पट वाढेल. कारण 100 फुटी रस्ता आहे, मध्ये 4 लेन, साईडला सर्व्हिस रोड, अशोकराव फार चांगल्या पद्धतीनं होणार आहे. आणि त्याच्यातनं तुम्हाला नंतर कळेल की बाबा हे बोलला तसं झालं बाबा. कारण आता लोकांना त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारते. बरीच लोक बारामतीला प्रेफर करायला लागलीत बाबूराव, की चला आपण बारामतीला आता आपलं राहिलेलं आयुष्य काढूया, एक रिटायरमेंटचं आयुष्य जगूया. काही नवीन पण लोक येत आहेत, काही इंडस्ट्रीच्या बद्दल पण माझा प्रयत्न चाललेला आहे. आणि ह्या प्रकारे राज्य सरकारच्या पण विविध योजना आहेत, त्या पण वेगवेगळ्या माध्यमातून मी आणण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही साथ द्या. आणि ह्या पद्धतीनं आता तिथं ह्या विकास आरक्षणामध्ये EWS हाऊसिंग, खेळाचं मैदान, प्राथमिक आणि माध्यमिक शाळेचं आरक्षण, भाजी मंडई वेगवेगळ्या 3 ठिकाणी करतो. एक मेन भाजी मंडई आणि काही भागात बघा भाजी मंडई नसली की रस्त्यालाच विकत बसतात, त्याच्याऐवजी तिथं ओटे करू. त्या पद्धतीनं बारामतीत पण आपण करतोय, तसं इकडं पण करतोय. एक शादीखाना, जसा बारामतीत शादीखाना केला आहे तसं आपला मुस्लिम समाज तिथं आहे, तिथं मी एक शादीखाना करतोय. शॉपिंग सेंटर 3-4 ठिकाणी आम्ही शॉपिंग सेंटर करतोय. बकालपणा शहरातला कमी होण्याच्या करता नगरपंचायतीच्या मालकीचं त्यांचा निधी त्यांच्याकडे नाही आहे, पण कुठून द्यायचा ते मी ठरवीन आणि त्या पद्धतीनं त्यांना शॉपिंग सेंटरला मदत करीन. जॉगिंग ट्रॅक एक आपला ग्राउंड आहेच, तिथं जॉगिंग ट्रॅक केला आहे. आत्ता मी बघितलं त्या ITIमध्ये पण आतमध्ये एक असा थोडासा चौकोनी बऱ्यापैकी ट्रॅक होऊ शकतो. मी मगाशी त्यांना ते सुभाष पाटलाला साफसफाई करायला आणि तिथं लक्ष द्यायला सांगितलेलं आहे. आपल्याकडे एन्व्हायरमेंट फोरमची पण मशिनरी आहे आणि आपल्याकडं कृषी विकास प्रतिष्ठानची पण मशिनरी KVKची.
त्यांचाही दोघांचा उपयोग मी करून घेणार आहे. आणि पालखी तळ, आपली चोपान काकाची पालखी तिकडनं येते, 10 एकर पालखी तळाला जागा ठेवतोय. तिथं पालखी तळच, ही जागा आरक्षण पालखी तळ. म्हणजे आज नाही, उद्या काही वर्षांनी पालखी तळाच्या जागा जर दुसऱ्या कामाकरता गेल्या तर आपल्या वारकऱ्यांनी थांबायचं कुठं? इमारती झाल्या तर. आणि म्हणून मी जे सांगितलं, उद्याची 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून हा प्लॅन केलेला माझं स्वप्न आहे, माझी इच्छा आहे. मी मागं सभेत पण सांगितलं होतं की उद्याच्या 5 वर्षांनी नगरपंचायतीची निवडणूक पुन्हा येईल, त्यावेळेस महाराष्ट्रात जेवढ्या नगरपंचायती आहेत त्याच्यात नंबर 1ची नगरपंचायत माळेगावची मला करायची. पण त्याकरता स्थानिक धनवान वदकजी, स्थानिक माळेगावकरांनी साथ दिली पाहिजे. गटातटाचं खालची भावकी वरची भावकी, ह्या बेटातला त्या बेटातला, लाख्याच्या घरातला नामक्याच्या घरातला, हे सगळं जरा डोक्यातनं काढायचं आहे. तिथं काही लोकांनी डिवायडर करायला विरोध केला. अहो तुम्ही बघा ना, अजित पवारच्या स्वतःच्या घरी सहयोगला ह्याच्यातले अनेक लोक जाये करतात. मी माझ्या इथला डिवायडर बंद केला की नाही? आज भिगवण रोड कसा झाला? ठराविक ठिकाणी डिवायडर करू ना, पण सगळीकडे डिवायडर करायचं म्हटलं तर नाही जमणार, ॲक्सिडेंट होतील. सगळीकडे आपलं जागा, मोकळ्या जागा, इकडं माझी वस्ती डिवायडर, इकडं माझी वस्ती डिवायडरच्या तिथं जागा ठेवा, असं नाही. वाहतुकीची शिस्त लावण्याच्या करता ज्या नियम आहे त्या पद्धतीनं ते होणार आहे. विद्याधर, मी रात्री आईला भेटायला गेलो होतो, काल संक्रांत होती. मी काल जरी संक्रांत झालेली असली तरी आपल्या तमाम माझ्या लाडक्या बहिणींना, माझ्या भावांना, माझ्या बांधवांना मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड बोला. तुम्ही गोड बोला, मी माझ्यासारखंच बोलीन. कारण मी गोड बोलायला लागलो की तुम्ही म्हणाल ह्याच्या परिणाम झाला का ह्याच्या डोक्यावर? काही याला बिघडलं, काहीतरी आज बिघडलेलं दिसतंय किंवा काम तरी होणार नाही. ही गोड बोलतोय म्हणजे आपल्याला वाटेला लावतो. गमतीचा भाग जाऊ द्या. पण मित्रांनो, आपण प्रत्येकाचे सण एकमेकाचे आनंदाने साजरे करत असतो आणि त्या पद्धतीनं वेगवेगळ्या, काल माझ्या लाडक्या बहिणी ओवाळायला इकडं तिकडं हळदी कुंकू सगळं काही, तिळगुळ द्या, गोड बोला. आता पूर्वी आम्ही बघायचो आमच्या आजी ते तवा घेऊन बसायच्या आणि स्वतः तिळगुळ करायच्या, असे कडक यायचे. आता एक पण बहीण माझी तसं करत, कुणी केले सांगा, एकही नाही. विकत आणायचे, घ्या. त्याला तो टोकदारपणा असतो, तो नाही आहे. पण तो टोकदारपणा इतका छान, म्हणजे जाऊ द्याचा. पण तुम्ही म्हणाल याला बरीच अक्कल आहे, थोडी थोडी अक्कल आहे. तर ह्या पद्धतीनं, पण काही जण तिळाच्या वड्या करतात किंवा तर तिळाच्या पोळ्या किंवा बाजरीला हे लावून, तीळ लावून वगैरे वगैरे. तर हरकत नाही, मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो संक्रांतीच्या. मित्रांनो, मी मगाशी सांगत होतो जॉगिंग ट्रॅक, पालखी तळ, गार्डन आणि बगीचे, हे पण काही ठिकाणी मी नानी पार्कला जागा ठेवतोय, काही ठिकाणी मुलांना खेळायला जागा. जसं तुम्ही आपल्या भिगवण रोडला बघता किंवा तिकडच्याही बाजूला आमच्या स्टोरेज टँक आहे, आपल्या खरातांची जमीन होती तिथं बघता, किंवा आपल्या माझ्या गरुड बाग आहे तिथं पण बघताय, किंवा आपल्या रिमांड रोडच्या बॅक साईडला तिथंही तुम्ही बघितलेले. तसे काही गार्डन बगीचे आपण करतो आहे. दवाखाने, तिथं व्हेटरनरी म्हणजे जनावरांचा दवाखाना नाही आहे तर तो, नंतर कोंडवाडा पण करतो. उगीच मोकळी जनावरं जर कोणी सोडत असेल तर ती कुठं रस्त्याने फिरणार नाही, कारण तर झाडं लावायची. तुम्ही बघितलं आहे आपल्या दूध संघाच्या तिथं कारभारी चौक आहे, सर्कल आहे, तिथून तर सगळी झाडं लावायला सुरुवात झालेली आहे. माझा प्रयत्न आहे, मी सगळ्यांना, सचिन वगैरे सगळ्यांना सांगितलं आहे की राज्यपाल येईपर्यंत शारदानगरपर्यंत तरी पोचा. आणि मी सातपुतेला सांगितलं की पुढंही त्याला निधी देतो आहे मी, पुढंही आपल्याला लावायची. कारण आपलं शहर दोन्ही बाजूला मधी झाडं लावून, जरा फुलं वगैरे फुलाची झाडं लावून, बोगनवेल असेल किंवा इतर, ते आपण करायचं आहे. आणि टाऊन हॉल, त्याला पण काही वेगवेगळ्या जागा. कधी कधी काय होतं, शहरं वाढत गेली की काही जण म्हणतात दादा आम्हाला एक मौलाना आझादांच्या नावाने सभागृह करून द्या, कोण म्हणतं बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने करून द्या.
कोण म्हणतं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने करून द्या. असं वेगवेगळ्या पद्धतीनं हे जे महापुरुष झाले किंवा महान व्यक्ती झाल्या, आता राजमाताची जाऊ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, रमाई माता यांच्या नावाने पण काही गोष्ट करायचं म्हटलं तर जागा पाहिजे. आणि म्हणून ते आपण टाऊन हॉलचे पण वेगवेगळी आरक्षणं ही त्याच्यामध्ये टाकलेली आहेत. आणि बऱ्याच ठिकाणी उद्या काही नवीन कल्पना आली तर त्याच्याकरता आम्ही नगरपालिकेच्या नावाने आरक्षण टाकली की नगरपालिकेचा हा गोष्ट होण्याच्याकरता अशा पद्धतीनं आपण तिथं करतोय. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की धन्यवाद, तुम्ही पण सांगा, मी पण सांगेन, हे अशा पद्धतीनं आपण गुगलचा आधार घेऊन हे माळेगाव बुद्रुक नगर पंचायत ह्याचा असा प्लॅन केलेला आहे, ह्याच्यात सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. कुणावरही अन्याय होणार नाही अशी खबर दे. आणि यदा कदाचित एवढ्या ह्याच्यात कुठं काही घडलं तर तुम्हाला हरकती घेण्याची मुदत ही उद्याच्या 17 तारखेपासून आहे. अशा पद्धतीनं आपण तिथं पुढं जाऊया अशी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. मित्रांनो, आज एक भगिनी मला भेटायला आली होती आणि ती म्हणली की दादा, माझ्या नवऱ्याला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने निलंबित केलं. मी माहिती घेतली तर ती माहिती घेतल्यावर असं लक्षात आलं तिच्या नवऱ्याने गेल्या 5-6 महिन्यात VCOला फोन लावला देसाईला. हो काय झालं? ते म्हणले दादा, त्यांनी फक्त 78 लाख रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे. नाही, आता बारामतीकरांना कोटीची सवय लागली ऐकायची म्हणून. कारण ही रस्ता किती 10 कोटीचा, ही किती 5 कोटीचा, ही किती 50 कोटीचा, नदी सुधार किती इतक्या कोटीचा, ही फलाना किती तितक्या कोटीचा, म्हणून फक्त 78 लाख. 78 लाख रुपयाचा भ्रष्टाचार केल्यावर मी ताईला म्हटलं, ताई तुला तरी पटतंय का? त्यांनी ज्यांच्या नावावर पैसे उचलले त्यांना माहितीच नाही. सेविंगला पैसे काढून त्यांच्या नावावर उचलले आणि त्याच्या 7 बारावर दिलेला होता. तेच निलंबित, तेच सांगतोय की त्याला काढलं. आता तुम्ही माझे हात जोडून विनंती आहे, मी तो लेखी परीक्षेत पास झाला तर तोंडीला घेईपर्यंत आमचा अधिकार. मी पण माझ्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, मी तिथं डायरेक्टर असताना बऱ्यापैकी मुलं मुली लावली. बारामती बँकेमध्ये पण आम्ही लावली. बारामती बँकेमध्ये देखील आता नगराध्यक्षपद सचिनला मिळालेले असल्यामुळं तिथली जागा मी त्याला चेअरमनची मोकळी करायला सांगितली. तिथं मी दुसऱ्याला संधी देणार आहे. काय रे बाबा, बरोबर ना? तर त्या पद्धतीनं, कारण काय थोडंसं सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याच्याकरता वेगवेगळ्या सरकारनं बारामती नगरपालिकेचं काम एवढं आहे, तो लागला आहे कामाला सकाळपासून उठून लवकर, पण खूप काम आहे. जेवढं काम करू तेवढं कमी आहे आणि ते जेवढं काम करतील तेवढा माझ्यामध्ये उत्साह आहे. नगरपालिकेच्याही नगरसेवकांनी चांगल्या कामाला सपोर्ट केला पाहिजे. चुकीचं होत असेल तर एक तर आमचा नगराध्यक्ष चुकीचं करणार नाही, आमचा उपनगराध्यक्ष चुकीचं करणार नाही, किंवा आमच्या COला पण आम्ही चुकीचं होऊन देणार, चीफ ऑफिसरला होऊन देणार नाही. पण यदा कदाचित कुठं काही गडबड झाली तर ते लक्षात आले आम्ही थांबू. त्याच्यामुळं आपल्याला दोन्ही शहरं कचरा नसलेली शहरं करायची, झाडलोट रोजची रोज होणारी शहरं, तिथं नियोजनबद्ध पद्धतीनं डेव्हलप होत असलेली शहरं, अशा पद्धतीनं. आता तर आपला बारामती दूध संघाच्यापासून जो काही खरं तर तिथं जागा नाही, पण आपल्याला सर्व्हिस रोड तिथपासून पार कठीण पुलाच्या पलीकडपर्यंत न्यायचा आहे. तिथचा कठीण पुलाच्या इथला पण पंढाऱ्याच्या इथला पण 4 लेन मंजूर केला आहे. त्याचं काम पण त्या ठिकाणी सुरू झालं आहे. 4 लेन करून आपल्याला सर्व्हिस रोड द्यायचा आहे. त्याशिवाय पंढाऱ्याला किंवा सगळ्याच गावांना सुख मिळणार नाही. या गोष्टीची मला परवा मी हनुमानवाडीला एक दुःखद घटना घडली, तिथं गेलो होतो. ते मला म्हणत होते, दादा जरा सरकवता आलं तर बघा वगैरे वगैरे चाललेलं होतं. मी जेवढं शक्य असेल जिथं सरकारी जागा असेल तिथं मी करण्याचा प्रयत्न करेन. आता शशिकांत तावरे यांच्या घरापर्यंत कुठला अडचण मला दिसत नाही.
म्हणजे आत्ता जो 4 लेन चालला आहे तो, आणि तिथून पुढं पण अप्पासाहेबांची वस्ती आहे किंवा इतर वेगवेगळ्या वस्त्या आहेत. पूर्वी सिद्धाईंची वस्ती होती तिथं, त्याही भागातनं फक्त जरा हनुमानवाडीमध्ये थोडी अडचण येईल. पुढं गावात पण फार अडचण येईल असं मला वाटत नाही. आपल्याला कॅनॉलवर एक ब्रिज मोठे करावे लागतील, ते मी करीन. अशा पद्धतीनं आपण पुढं जाऊया. मित्रांनो, हे करताना हे आपल्या पुढच्या पिढीकरता आपण करतो आहे. आता काय झालं, मी एक बघितलं, आताच्या काळामध्ये देखील काही जागा पडल्या, त्याला काही कारण आहे. मी त्याच्या खोलात पण गेलो आहे, अजूनही मी त्याच्याबद्दलची माहिती घेतो आहे. ह्यामध्ये काहींनी कारण नसताना डोक्यामध्ये जातीचं खूळ घातलं, काहींनी आणखीन कुठले तरी मुद्दे काढले आणि आता धडा शिकवायचा म्हणून काहींनी धडा शिकवला. आणखीन काही वेगवेगळ्या पद्धतीनं, म्हणजे बच होतं ना, एकाच ठिकाणी होतं, पण काही ठिकाणी बिनविरोध पण झालं. काही ठिकाणी आपल्या ला चांगली मतं आहेत पण बला तिथं कमी केलं आहे. म्हणजे मी नेहमी सांगतो बाबा, पॅनल टू पॅनल करा. तसं काही ठिकाणी झालेलं नाही आहे. माझं काय म्हणणं आहे की बाबा, मी एवढं करतो, कुठल्याही शहरामध्ये एवढी कामं झाली नाही. माझा दावा आहे, जेवढी कामं बारामती नगरपालिकेच्या हद्दीमध्ये झालेली आहे तेवढी कामं महाराष्ट्रात कुठल्याही शहरामध्ये झालेली नाही, आणि ती पण दर्जेदार. आणि ती पण काही बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं काही केली, काही CSRमधनं केली. आम्ही स्वतः टँकर लावले, ते एक आता सचिननी दिला आहे टँकर, एक आता आम्ही एन्व्हायरमेंट फोरमचा टँकर दिला. आता ते 2 टँकर 20-20 हजाराचे तर, आणि पूर्वी 4 दिलेले ते आहेतच. मला वाटतं मुथांनी एक दिला होता, योगेशनी एक दिला होता, सोमानींनी एक दिला होता, आणि एक सातवांनी दिला होता, आणि अजिंक्य बाजारने एक दिला होता. त्यावेळेस छोटे होते. आता एकच 20-20 हजाराचे आम्ही दिलेत. आत्ता पण मी आपल्या रवी काळे त्यांच्या आईचा एक हे आहे, प्रथम वर्ष, ते तिथं हे चाललेलं आहे, कार्यक्रम चाललेला आहे. तर ते मला म्हणले की दादा, आम्ही एक ॲम्ब्युलन्स केली, चांगली केली. तो म्हणला, दादा हा सगळा खर्च आम्ही करणार आहे, म्हणजे ॲम्ब्युलन्सला जे डिझेल लागेल, ड्रायव्हर, अमुक तमुक सगळं ती त्या भागातल्या लोकांच्या करता उपयोगी पडेल. आता तोही भाग आपण चांगला करतो. तिथंही सर्व्हिस रोड आणि डेकोरेटिव्ह वगैरे, इवन ते कल्याण पाचंगे घर आहे तिथं पण साधारण पहिल्या टप्प्यात आपला पूल जो जातो कृषी विज्ञान केंद्राला, तिथपासून त्या वळणापर्यंत एक बाजूला जसा इकडं कॅनॉलचं केलं आहे तसं सुशोभीकरण करतो छानसं, म्हणजे वरचेवर सुरक्षित लोकांना चालायचं म्हटलं तर तिथं चालता येईल. तुम्ही काळजी करू नका. मी टप्प्याटप्प्याने, मी मागाशी सांगितलं, 3.5 वर्ष आपल्याला आता कामच करायचं आहे. ते काम करताना हे मी इथल्या पुरतं बोलतो, त्याच्यावर जिरायत भागातल्यांनी बाबा आमच्याकडं काही आहे का, तर तुमच्याकडं पण आहे. ते आत्ता मी सांगत नाही, मी जिल्हा परिषदेला येईल त्यावेळेस सांगेन. आत्ता काही गोष्टी झाल्यावर काही आपल्या समोरच्या लोकांनी वेगवेगळ्यांना भेटायला सुरुवात केली. बघा, तुम्हाला काय आहे का, तुमच्याकडं लक्षच नाही, असं वेगवेगळं काही ना काही बिंबवायला सुरुवात केली. मी मित्रांनो खोटं नाही सांगत, जेवढं माझं बारकाईनं लक्ष आहे, ठीक आहे, एखाद्या ठिकाणी कार्यकर्त्याला संधी देत असताना थोडंसं 19-20 होईल, पण तुम्ही सगळे, माझं म्हणणं असं आहे की विकासाकरता माझ्याबरोबर आहे. विकास झाला तर तुमचे छोटे मोठे व्यवसाय असतील तर ते वाढतात, चालतात, त्याच्यातून 2 पैसे मिळतात. तिथं जर तुमच्या जमिनी जवळपास असतील, तिथं डेव्हलपमेंट झाली तर जमिनीची किंमत कितीतरी पटीनं त्या ठिकाणी वाढते. बारामती बदलतीये तसं लोकांचं राहणीमान बदलतं आहे. अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्यामुळं मधल्या काळामध्ये मला ज्यावेळेस कळलं हा जिल्हा खूप मोठा झाला आहे, बाकीचे जिल्हे अक्षरशः 3 आमदारांचे, 4 आमदारांचे, 5 आमदारांचे, 6 आमदारांचे म्हणजे फार मोठे. ग्रामीण भाग पण आपला मोठा झाला आहे.
आता पिंपरी चिंचवडला 128 नगरसेवक नगरसेविका तिथं प्रतिनिधित्व करणार. पुण्यामध्ये 165 नगरसेवक नगरसेविका प्रतिनिधित्व करणार. पुण्यामध्ये देशात सगळ्यात मोठं महानगरपालिकेचं भौगोलिक कार्यक्षेत्र असणारं ते महानगरपालिका झालेली आहे. प्रश्न अनेक आहेत. आत्ता मी खूप रोड शो केले, तुम्ही बघत असाल. मग तिथं जेवढं काही वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार करता येईल तो केला. आणि हे सगळं करत असताना खूप प्रश्न आहेत, ते सोडवायचे म्हटल्यानंतर अक्षरशः मी एकटा प्रयत्न करून चालणार नाही. माझ्या जी टीम निवडून आलेली आहे त्यांनी पण त्याच्यामध्ये सहकार्य केलं पाहिजे. मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आता जे जे निवडून आले, मला बरेच जण म्हणायचे की दादा तुमचे सकाळी पाहणी करताना ठराविकच लोक बरोबर असतात. मी कुणालाही निमंत्रित केलेलं नाही. मी फक्त अधिकाऱ्यांना बोलवत असतो. सचिन यायचा तो त्याला आवड आहे म्हणून यायचा, विशाल यायचा तो त्याला आवड म्हणून यायचा, किंवा इतर जे कोणी काही यायचे ते. आणि मग बाबा मी अधिकाऱ्यांनाही सांगतो तसं त्याला, सचिन तू हे बघ, विशाल तू ते बघ, तुम्ही या ना, तुम्ही नुसताच ही त्यांची तुमच्याजवळ दादा हेच गाडीत बसलाय दादा, अरे तू ये ना, तुला मांडीवर घेतो ये. खरंच मार्गाला कधी कधी सटकती ना ती त्याच्यामुळे सटकते. जर तुम्हाला उत्साह असेल तर या ना. आज पण मागे गाडी 4-4 लोक बसली होती, मला काही फरक पडत नाही. पण नुसतंच काड्या घालायचं काम करायचं, जरा कुठं वाद लागत असेल तर आणखीन तिथं ओतायचं काम करायचं, हे बंद करा राव. हे फार काळ टिकत नाही. कुठं गोष्टी चुकीच्या होत असतील तर मी दुरुस्त करतो ना. मी काम करतोय म्हणूनच कुठेतरी चुकत असेल. मी कुठं म्हणतो मी बिनचूक आहे. काही गोष्टी माझ्याकडनं पण चुकत असतील. पण आपल्याला हे सगळं नगरपंचायत, नगरपालिका, ग्रामीण भाग ह्याच्यामध्ये अजून खूप काही करायचं आहे. ते करायचं म्हटलं तर तुम्ही पण बाबा दादा चला. आता जसं कृषी मूल शिक्षण संस्था काय परिस्थिती होतं, मी तिथं अध्यक्ष नव्हतो तोपर्यंत सीदेबाई होत्या, अजून वेगवेगळे विड्याण नव्हते ग, वेगवेगळे लोक अध्यक्ष होते. त्यांनी त्यांच्या परीनं केलं. परंतु तुम्ही मला ज्या पोस्टवर बसवलं आहे, माझ्या ओळखी एवढ्या झाल्या. त्याही दिवशी मी गौतमबाई ते मी सांगितलं ना, इतके हजार त्यांचे CSR वगैरे, माझं तेच चालू होतं की जरा आमच्याकडे पण काही द्या CSR. कारण आपला फायदा आपण उचलला पाहिजे. आपण दुसरं काय आपल्याला मागतोय का? नाही, आपण समाजाला मागतोय. आपण बारामती करांना मागतोय. त्याच्यामुळं त्याच्यात वाईट वाटायचं काय कारण आहे? मी तर अनेकांना सांगतो की आत्ता एक जर भगिनी माझी पंढऱ्याची तिच्यावरनं काहीतरी टॉवर लाईन गेली 765 ह्याची, तर मी अडाणीच्या माणसाला फोन केला होता. त्याला मी उद्या बोलवलं आहे तिकडं सकाळी माझ्या देवगिरीला. आणि त्याच्या काहीतरी मला त्या भगिनीचं हे ते मार्ग काढावं लागेल. ती रडायलाच लागली. अगं म्हणले रडायत ती कशाला, सांग ना काय झालं ते, आपण मार्ग काढू. या पद्धतीनं आपण पुढं जातोय. आपल्याला असं काम करायचं आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, हे सगळं करत असताना नारायणराव रानातनं गेल्यावर आपण काही करू शकत नाही. ऐक जरा, त्याच्यामध्ये टॉवर जिथं उभा राहतो तिथले मात्र पैसे ते देतात. त्यामध्ये जर त्या टॉवरला माझ्या माहितीप्रमाणे एने केलेलं असेल तर जास्त रक्कम मिळते. त्याच्यात काही कॅटेगरी ठरलेली. अरे बरोबर आहे ना, मी कुठं म्हणतो 3 मुलं आहेत, 2च आहेत. छोटं कुटुंब सुखी कुटुंब. एक आहे नारायणराव, मला चांगलं आठवतं आहे, खांडजच्या लोकांना आठवत असेल, आप्पास काकांची जमीन खांडजला होती तेव्हा तिथनं टॉवर लाईन गेली. ती आप्पास काकांच्या रानातनं गेली आणि ती बदलता येत नाही. बदलायचं झालं तर इकडं 10 किलोमीटर जावं लागतंय आणि पुढं 10 किलोमीटर जावं लागतंय. कारण ती लाईन टॉवर आहेत ना. आता एक टॉवर माझ्या काटेवाडीच्या नाही, सोनगाव आणि ढेकळवाडीच्या तिथं रानातनं गेलाय. बऱ्याच जणांना माहिती गेलाय, त्याला गेलाय. आता त्याला ते मोबदला देतात. पूर्वी हे फुकटच घालायचे.
मी ऊर्जा खात्याचा मंत्री असल्यावर मी म्हणलो एक एक गुंठे जागा जाती, त्यांचं काय दोष आहे? मग त्याला पैसे द्यायला सुरुवात झाली. तशा पद्धतीनं नारायणराव, आणि ती बाकीची उंची तर खूप असती, म्हणजे टॉवर लाईन बऱ्याच उंचीवरनं त्या ठिकाणी जाते. अशा पद्धतीनं, आणि ज्यावेळेस तुम्हाला वीज पाहिजे, सततची पाहिजे, कुठेही लोडशेडिंग नको, त्यावेळेस अशा प्रकारच्या लाईनी देशात सगळीकडे टाकले जातात. फॉरेस्टमध्ये टाकल्या जातात. फॉरेस्टमध्ये तेवढीच झाडं कट करतात. तुम्ही जर कधी बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. या पद्धतीनं होतं. आम्ही सांगताना सांगतो की बाबा तुम्ही नेताना कुणाच्या घरांवरनं वगैरे नेऊ नका. आता शेतातनं आपण काय हवेतनं तर टाकू शकत नाही, त्यामुळे मोठे मोठे टॉवर वगैरे होत आहेत. शहरामध्ये मी आपल्या बिगवन रोडला एक टॉवर रस्त्यात येत होता, तिथं मी जरा पैसे जास्त खर्च करून असा मोठा एक झाड खांब असा तयार केला. का तर उद्याच्या आलं म्हणलं खाताडं पेताडं धडकलं म्हणजे वाटच लागेल, ती पण मरेल आणि ती तार खाली आली तर आणखीन किती लोकांना मारायला सांगता येत नाही. म्हणून ते रस्त्याच्या अशी होतं, ते इकडून उचलून असं इथं घेतलंय. हां, पुढं पेट्रोल पंपाच्या शेजारी कुठंतरी. हां, तर जेवढं आपल्याला शक्य असेल तेवढं आपल्या नागरिकांचा, आपल्या सहकाऱ्यांचं कसं कमी नुकसान होईल या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी बघत असतो. आता माझी आपल्याला त्या ठिकाणी सूचना आहे. मी अनेक ह्या 9 वर्षाची गॅप पडली, परंतु जेवढी काही कामं म्हणजे ग्रामपंचायतींना माहिती आहे की त्यांच्या ग्रामपंचायतीच्या काळामध्ये कित्येक कोटी रुपयाची कामं, म्हणजे काही काहींना तर तालुक्याला जेवढे पैसे मिळत नाही एवढे, म्हणजे आम्हाला आमदार निधी किती 5 कोटी असतो, पण असा निधी त्यांना एकेका गावांना त्या बाबतीमध्ये मिळालेला आहे. त्याच्यामध्ये मी साधारण तुम्हाला सांगू शकतो की खूप मोठा निधी काय होतं. मी सांगितलं की हे टी व्हीवाले सगळीकडं दाखवतात. मग आता काही लोक मागणी करायला लागले, आमदार आम्हाला काही नको, फक्त बारामतीला जेवढं देत आहे तेवढं द्या, बाकी काही नको आम्हाला. आता काय बोलायचं, बोलताना मला काही नको दादा, किंवा मुख्यमंत्री महोदय आम्हाला काही नको, फक्त बारामतीला जेवढं मंजूर करतात तेवढंच द्या. ही वस्तात, म्हणजे आमदार वस्तातच ना, कारण एक म्हणजे मागणी तर करायची पण समोरच्याला वाईट पण वाटतं का मध्ये, अशा पद्धतीनं. तर आपल्या आता माझी माळेगाव नगरपंचायत झाल्यामुळं आपली एक जागा जिल्हा परिषदेची कमी झाली. आता आपले 6 जिल्हा परिषदेचे गट झालेत. एक सुपा, दुसरं गुणवडी, तिसरं पंढर, चौथं वडगाव निंबाळकर, 5वं निंबूत आणि 6वं निरावगाचं. आज सकाळी पण मोहोळचे मनोहरभाऊ डोंगरे वगैरे बरेच लोक राष्ट्रवादीमध्ये आले, तर त्यावेळेस मला पण काही माझे जिल्हा परिषदेकरता, तालुका पंचायतीकरता इच्छुक असणाऱ्या महिला लाडक्या बहिणी आल्या होत्या, काही पुरुष आलेले होते, काहींनी माझ्याबरोबर काम केलेले इतर पण काही सहकारी आलेले होते, आणि त्यांनी निवेदन दिली. ती सगळी माझ्याकडं आहेत किंवा आम्हाला ह्या गटातनं आम्हाला जिल्हा परिषदेची उमेदवारी द्यावी म्हणून. मित्रांनो, मला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की ह्यामध्ये साधारण जे काही नवीन नामनिर्देशन भरण्याचे सर्वसाधारण सूचना आहेत त्या आपल्याकडे आहेत. संदीप, मी तुझ्या ऑफिसला ठेवतो, तू त्या लोकांना सगळ्यांना दाखव, आणि त्याबद्दल ज्यांना ज्यांना उमेदवारी, काहींना मार्केट कमिटीचं वर्ष म्हणजे चेअरमन व्हाईस चेअरमनची जागा मोकळी झालेली आहे, तिथं आपल्याला नवीन निवडायचं आहे. ती 21 का काहीतरी तारीख लागली, ते पण माझ्याकडे आलं, मी त्यामध्ये बघतो. काहींनी बारामती तालुका दूध संघाच्याबद्दल पण दिलेलं आहे. मला अनेक डायरेक्टरांनी सहाय्य करून दिलं आहे. आज मला सवड नाही आहे, पण मी वरचा हॉल जो मोठा मी केलेला आहे मीटिंग हॉल, तिथं मी तुम्हाला सगळ्यांना घेऊन जरा बसणार आहे आणि नंतर मी त्याच्याबद्दलचा माझा निर्णय त्या ठिकाणी देणार आहे. काहींनी आमदार फंडातनं विकास कामं मंजूर करायचं पण दिलेलं आहे. ज्यांनी बदल्या करता, आमदार निधीतनं कामं मंजूर करण्याकरता, नोकरी करता,
असे पदं काही काही दिलेली आहेत. त्यांना मला एवढंच सांगायचं की आता 6 तारखेची आचारसंहिता संपेपर्यंत फेब्रुवारीपर्यंत हे जरा तुम्ही थांबवावं लागेल. पण जिल्हा परिषदेकरता अरे बापरे, कुणी दिलं? जिल्हा परिषद पंधरे मेळत गणातून योगेश भैया जगताप यांना उमेदवारी. सह्या तर वेगळ्यांच्याच आहे. काय कारखान्यात समाधानी नाही. ही काय करतो आता, याला नगराध्यक्ष केला, नंतर ते झाल्यावर आता कारखान्यात आला, आता जिल्हा परिषद. याला पुढच्या वेळेस आमदारकीच दिसते याच्याकडे नक्की. बघा टप्प्याटप्प्याने चालली गाडी. बरं तुम्हाला मी कुठं दिले, आता काय बोलायचं. अशा माझ्या वेगवेगळ्या एकाने तर काही दिलीप वळसे पाटलांचं पण आमच्या तुषार पोपटरावनी शिंदेने आलं, ते पण ह्याच्यानंतरच होईल आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आचारसंहिता संपल्यावर. माझी तुम्हाला हे सगळ्यांची आहेत इथं, मी आता सगळ्यांची नावं घेत नाही. बघता बघता ते योगेश प्रकर्षाने दिसलं म्हणून मी नाव घेतलं. तर बाकीचे म्हणले ज्याला योगेशचं घेतलं, आमचं घेतलं नाही काय याचं. त्यामध्ये माझं तुम्हाला एवढंच सांगणं आहे की ह्याच्या संदर्भामध्ये आज 15 तारीख आहे. आज पार्टीच्या ऑफिसमध्ये तुम्ही बसलाय. जे कोणी इच्छुक असतील त्यांनी संदीपकडं अर्ज करा. मी आज दुपारी तुमच्याशी बोलून माझं आता मुंबईचं फ्लाईट आहे, मी तर विमान बोलवलेलं आहे. विमान निघालं का रे? हां, मला जायचं आहे कारण माझी एक 4ला मिटिंग आहे, दुसरी 5ला आहे. मुख्यमंत्री देखील डाओसला चाललेले आहेत परकीय गुंतवणूक आणण्याच्याकरता. दरवर्षी डाओसला खूप मोठं सगळ्या जगातली लोक तिथं जमत असतात. त्याच्यामुळं तेही गडबडीत आहेत जरा. आणि मलाही महाराष्ट्रातल्या जे काही 12 जिल्हा परिषदा लागणार त्याच्याबद्दलची जबाबदारी काही मी हसन मुश्रीफांच्यावर सोपवणार, काही मकरदाबा, काही असे वेगवेगळे आपले आहेत ते मंत्री ज्यांच्या जिल्हा परिषदेत लागल्या नाही त्यांना जबाबदारी तर द्यावी लागेल. त्या पद्धतीने म्हणजे आजची ती मिटिंग आहे. पण तुम्ही अर्ज करा ज्यांना लाडक्या बहिणी असतील किंवा बांधव असतील. मी 16ला रात्री येईल उशिरा कधीतरी. 17ला मी राज्यपाल महोदयांचं स्वागत करीन. त्यांच्याबरोबर त्यांना पुन्हा पोचेपर्यंत ते जाईपर्यंत एअरपोर्टला सोडेपर्यंत मला त्यांच्याबरोबर थांबावं लागेल प्रोटोकॉलप्रमाणे, कारण ते राज्याचे राज्यपाल आहेत. प्रोटोकॉलप्रमाणे त्यांचे मान सगळ्यात मोठा असतो आणि आपण त्यांना निमंत्रित केलेलं आहे. आणि ते झाल्यावर 4-4:30ला गेले की मी तिथून डायरेक्ट इथं येतो. आणि मग मी आत्ताच सांगतो, कृपा करून माझं ऐका. मला ती लिस्ट दे. जिल्हा परिषद एखादा गट असेल तर त्या गटामध्ये जेवढे इच्छुक असतील तेवढ्याच सदस्यांना मी आतमध्ये घेईन, मगाशी जसं नगरपालिकेला केलं तसं. आणि त्यांचे काय प्रत्येकाचं म्हणणं आहे ते मी जाणून घेईन. त्याच्यानंतर कमी संख्या असेल तर तालुका पंचायत म्हणजे अख्खा तो 2 तालुका पंचायत 1 जिल्हा परिषद. संख्या जास्त असेल तर फक्त जिल्हा परिषद आणि मग 2 तालुका पंचायत असं आपण त्या बाबतीमध्ये करू. आणि माझी तुम्हाला विनंती आहे, 17 तारीख आहे, आपल्याला दिवस पुढं कमी राहत आहेत. मला हे बघत बघत पुढं पण करावं लागणार आहे कारण आपला जिल्हा आहे. जिल्हा परिषद पुणे राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून आपल्या विचारांच्या लोकांच्या ताब्यामध्ये आहे. मी जिथं जिथं आपले आमदार आहेत तिथं तिथं त्या आमदारांना आज सुनील शेळके, शंकर मांडेकर, माऊली कटके हे सगळे त्या ठिकाणी मोकळे होतील. त्याच्यावर ते मोकळे झाले तरी कुठली अडचण नाही. ह्यामध्ये जर स्थानिक लोकांनी ठरवलं तर जसं महानगरपालिका आणि दोन्ही महानगरपालिकेमध्ये काही काहींना बरोबर घेऊन आपण पुढं जाण्याचा प्रयत्न केला मताची विभागणी होऊ नये म्हणून, तसाही आपण त्या ठिकाणी प्रतिसाद तिकडनं आला तर
आपण विचार करू, तुमच्याशी सल्लामसलत करू. त्या संदर्भामध्ये ह्या पद्धतीनं पुढं जाऊ, कारण मला लवकरच त्याच्याबद्दल सांगावं लागेल. फॉर्म भरायची मुदत 21 पण 21ला फॉर्म भरायचा आहे का? मगाशी बघितलं मी. हां, तर 16 ते 21 आणि त्याच्यात 18 तारखेला फक्त सुट्टी आहे. म्हणजे 16, 17, 19, 20, 21 5 दिवस फॉर्म भरायचे. त्याच्यामुळे आपल्याला कुठल्याही परिस्थितीत 18ला 19पर्यंत तरी सांगावं लागेल की AB फॉर्म आणि ह्या फॉर्म भरायचा. अशा पद्धतीनं नाही. आता ह्याच्यामध्ये बसा, यामध्ये माळेगावला मी सांगितलं आहे 5-10 दरवर्षी 2 स्वीकृत आपण घेणार आहे. ह्यावेळेस रामोजी समाजाला आणि ओपन कॅटेगरीला संधी दिली. पुढच्या वेळेस जोशी समाजाला. जे बरोबर राहिले, खरोखरीच त्यांनी काम केलेलं असेल, काही माझ्याकडं अर्ज करतात आणि जे आमचे विरोधक आहेत ना त्यांचे तिथं बोर्ड लावतात, शुभेच्छा शुभेच्छा. अरे तिच्या आलं तिकडे शुभेच्छा निघतं, मला तिकीट कशाला मागतो? शुभेच्छा तर शुभेच्छा. त्या अरे तेच सांगतो ना, मगाशी सांगितलं ना की ह्याच्यात बसलं पाहिजे, कुणालाही देता येत नाही. ते ग्रॅज्युएट असले पाहिजे. ते आत्ताही तो आपले जे घेतले ते काय शिक्षण आहे त्यांचं रामोशी समाजाचं आहे? डबल खोमणे, हां, इंजिनियर आहे. त्याच्यामुळं त्या पद्धतीनं पूर्वी आम्हाला कुणी पण घेता यायचं. आता नियमच आहे, तिथं बाद झाल्यावर मी काय करू? पण जे नियमात बसतात ते आपल्या विचाराचे असावेत, एवढी माफक अपेक्षा तुमची आहे, ती मला मान्य आहे. या पद्धतीनं आपण तिथं करणार आहे. दुसरी गोष्ट, या संदर्भात मध्ये काही गोष्टी घडल्या. साधारण आपला जिल्हा मोठा असल्यामुळे हे करता वेळ कमी होता आणि म्हणून त्या राजेंद्रला एक संधी आपण जुन्नरखेड आंबेगाव शिरूर हवेली म्हणजे त्या ठिकाणची दिली. साधारण 4 ह्याची विधानसभा मतदारसंघाची. नंतर आपल्यात विधानसभा मतदारसंघ आहेत 10. त्या ह्याला कुणाला? विठ्ठलराव शिंदेंना मावळ, त्याच्यानंतर मुळशी, भोर आणि राजगड. ते आता नवीन नाव आपण दिलेलं आहे. हे 2 आणि विठ्ठलराव शिंदेंच्याकडं मी बारामती ठेवतो 3. म्हणजे हे 3 त्यांच्याकडं राहतील आणि संभाजीकडं इंदापूर, दौंड, पुरंदर हे फक्त आपण तात्पुरती दिलेली आहे, ही परमनंट दिलेली नाही. त्या संदर्भामध्ये त्या भागात मला लगेचच जाता येणार नाही. अर्थात मी प्रत्येक जिल्ह्याला साधारण 2-2 दिवस देणार आहे. तुमच्याकडं मी छाननी असताना पण काही सभा संध्याकाळच्या इथं घेण्याची शक्यता आहे, कारण मला बाकीचं बघत इथलं बघावं लागेल. जसं नगरपालिकेच्या बाबतीमध्ये मी केलं, बारामतीलाही करायचो, माळेगावलाही करायचो, परंतु इतर पण ठिकाणी आपल्याला जावं लागायचं. त्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी करतो आहे. आता मी आजच मुंबईला चाललो आहे. ह्याच्या संदर्भामध्ये कुठल्याही परिस्थितीत ह्याच्यात कुणी इंटरफेअर करण्याचं कारण नाही. काही लोकांनी बऱ्याच काही गोष्टी माझ्या कानावर येतील अशा सांगितलेल्या आहे, त्याची नोंद मी त्या ठिकाणी घेतलेली आहे. आणि दुसरं एक मी सांगतो की आता पुढं 3.5 वर्ष निवडणुका नाही. मागच्या काळामध्ये मी पैसे आणायचो, टेंडर व्हायची, त्यावेळेस थोड्या वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळे तक्रारी आलेल्या आहेत. त्या तक्रारीत तथ्य आहे नाही आहे ते तुम्ही तुमच्या अंतर्मनाला विचारा. ह्यावेळेस मी ते बंद करणार आहे. मी आत्ता पण ITIची रस्त्याचं काम बघायला गेलो
त्यावेळेस ज्याला काम मिळालेलं होतं मी त्याला पण झाडलं नाही. मी स्वतः डेप्युटी इंजिनियरला सांगितलं की आम्ही अप्रुव्हल केल्याशिवाय त्याला पैसे द्यायचे नाही. कारण कामं करा, कुणी पण करा. मी तर आधीच सांगितलं आहे, ज्याला राजकारण करायचं आहे त्यांनी कॉन्ट्रॅक्टर बनवू नका, ज्यांना कॉन्ट्रॅक्टर बनायचं आहे त्यांनी राजकारणात येऊ नका. पण मागच्या काळामध्ये काही काहींनी त्याच्या संदर्भामध्ये थोडं गैरसमज निर्माण झाले आणि त्याच्याबद्दल लोकसभेला पण त्याबद्दल बरीच टीका टिप्पणी झाली. विधानसभेला पण जेवढं सावरता येईल तेवढं आपण सावरण्याचा प्रयत्न केला. ह्यामध्ये माझी एक विनंती आहे, ज्याला काम करायचं आहे ना, नुसतं पद घेऊ नका, काम करून दाखवा. भेटलं पाहिजे, गेलं पाहिजे. तिथं संधी दिल्यानंतर संदीप रोज ऑफिसला त्या ठिकाणी बसलं पाहिजे. रोज म्हणजे काही ठराविक दिवस, कारण बारामतीमध्ये बसायचं तर किमान सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार हे 4 दिवस बसावेच लागतात. कारण सोमवारी पण ग्रामीण भागातले लोक बरीच येतात, गुरुवारी आपला बाजारच असतो, मंगळवार, बुधवार. बरं, मी तुम्हाला माझ्या ऑफिसचे पण लोक दिलेली, त्याच्यावर जी कामं सहजासहजी माझ्या फोनची वाट न बघता होण्यासारखी आहेत ती त्यांच्याकडनं यादव किंवा मुळीक त्यांच्याकडनं त्या ठिकाणी करून घ्या. आणि त्या वैद्यकीय ह्याच्याकरता पण एक जण ठेवलेला आहे, हाके. तेच तर तेच बाबा, त्याच्यात कुठं काही तक्रार असेल तर सांगा. कारण आपण त्या कामाकरता त्यांना ठेवलं, त्यांना काही नडेल तिथं मला करावंच लागेल ना. ह्या पद्धतीनं आपण पुढं जाऊया. पण तुमचा एक परिवार म्हणून तुम्ही बसलं पाहिजे, एकमेकाचा संदीप आदर केला पाहिजे. काही मुद्दाम काही त्यांच्याकडे बघायचंच नाही, बोलायचंच नाही, असं करून त्या ठिकाणी चालणार नाही. आणि संस्थांची जबाबदारी ज्या ज्या बोर्डावर आहे त्यांनी वेळ दिला पाहिजे. मी आता बघतोय त्या ह्याच्यामध्ये माळेगावला आपला योगेश वेळ देतोय, नितीन चांगला वेळ देतोय, शिवराज वेळ देतोय, असे काही सहकारी बऱ्यापैकी वेळ त्या ठिकाणी देत आहे. इतरांनी पण त्या बाबतीमध्ये द्यावा. इतर ठिकाणी काय चाललं आहे, काय नाही, काय आपण केल्यानंतर आपल्या माळेगावमध्ये फायदा होईल. आता इथं खरेदी विक्री संघ आहे, दूध संघ आहे, मार्केट कमिटी आहे. आत्ता सध्या मार्केट कमिटीचं शॉपिंग सेंटरचं मोठं काम चाललं आहे. तिथं एवढा मुरुम निघणार होता, ते उद्धव गावड्यांना मिळालं. ते मुरुम मी आपलं जे झारगडवाडीला आपण जनावरांचा बाजार करतोय तिथं खूप भरावं लागतंय, तिथं आपण टाकला, त्याच्यातनं मार्केट कमिटीचे पैसे वाचवले. किंवा आमच्या खरेदी विक्री संघाने त्यांना तर कित्येक लाख रुपये भरावे लागले असते, मुरुम टाकावं लागला असता, तो आता पुन्हा त्यांना दिला. अशा अजून काही कामं आपण करणार आहे, त्याच्यातनं संस्था चालकांनी लक्ष दिलं पाहिजे. आता सचिन आहे इथं, त्या ठिकाणी माने किंवा संजय त्या ठिकाणी आहेत, कोकरे, ह्या सगळ्यांना मला सांगायचं की बाबांनो, जिथं कुठं मुरुम, आता आज मी गेलो ह्याच्यात पण बऱ्यापैकी मुरुमाची गरज आहे. ITIमध्ये आज आता बघितलं ते बरं झालं, लक्षात आलं. तर जेव्हा अशी कुठं कामं निघतील त्यावेळेस तो मुरुम पण उचलला गेला पाहिजे आणि जिथं आपल्याला लेवल करायची तिथं पण तो उपयोगी पडला पाहिजे. आता नदीचा किती घाण काढली पण सगळी वापरात आणली ना. तसंच तुमच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या करता स्टोरेज टँक बनवले, दगड निघाला, तो दगड नदीच्या पात्रात वापरला. म्हणजे ह्या पद्धतीनं केलं तर पर्यावरणाचा पण समतोल साधला जातो आणि आपली बचत पण होते. आम्ही मधी त्याच्यामध्ये कित्येक कोटी रुपये बचत केली. हे शाणे किती दगडात किती झाली? 9 कोटी रुपये दगडात बचत केली. कशाला म्हणतात 9 कोटी रुपये? ह्या ज्या गोष्टी आहेत ना, एकदम असं बघितलं म्हणून सुधारणा झाली असं नाही.
त्याच्यामध्ये फार बारकाईनं ज्याला प्लॅनिंग आपण म्हणतो ते प्लॅनिंग आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी करावं लागतं. त्यामुळं बारामतीच्या 7 जिल्हा परिषद जागा, सॉरी 6 चुकून 7 म्हणलं, माघार, 6 जागा आणि पंचायत समितीच्या 12 जागा ह्याच्याबद्दल मी स्वतः आपल्याशी हितगुज करून तो निर्णय घेणार आहे. फक्त 17 तारखेला एकदा 4-4:30ला टेक ऑफ झाल्यावर त्या दिवशी उशिरापर्यंत मला बसावं लागेल. मी 12 वाजू 1 वाजू तुम्हालाही थांबावं लागेल. मी तर रोजच 1 वाजता झोपतोय, 5 वाजता उठतोय. मग एक दिवस तुम्ही माझ्याबरोबर जागणं म्हणून बिघडलं होतं. फक्त माझ्या लाडक्या बहिणींची जरा वेगळी हे येईल. तर मी करताना बहिणींचे प्रभाग हे तुला आत्ता सांगतो, म्हणजे प्रभाग नाही, जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गट, असं कुठली बहीण नसेल की ती सर्वसाधारणमध्ये तिकीट मागत असेल, पण मागण्याचा तिला अधिकार आहे. पण ते प्रभाग आपण पहिले संपू, म्हणजे त्यांच्या त्या व्यवस्थितपणे घरी जाऊन त्यांचं बाकीचं पुढचं काम त्या ठिकाणी करू शकतील असं नियोजन कर आणि सांगतानाही तसं कर. आणि मग महिला संपल्यावर जे लांबचे गट आहे, समजा आपला सुपा आहे तर बाबा सुप्यावाल्यांना पहिलं मोकळं कर. निंबूत आहे, निंबूतवाल्यांना दुसऱ्यांदा घे, महिला झाल्यावर सांगतोय. मग तिसऱ्यांदा वडगाव निंबाळकरला घे, नीरा वागचकरांना घे आणि मग शेवटी पंढर माळेगाव शेवटी ठेव, सॉरी पंढर गुणवडी चुकून. हां काय तसं नाही रे बाबा सुनील, पहिल्यांदा महिला ज्या असतील त्या घ्याच, त्या सोडल्यानंतर असं जा मुलाखतीला ती गट, म्हणजे ते त्या पद्धतीने येतील, नाही ते इथं गर्दी होईल. आणि पाठीराखे आणू नका, तुम्ही या, तुम्हाला मी ओळखतो, मला तुम्ही ओळखताय, त्याच्यामध्ये तसं काही अडचण नाही. पाठीराखे आले ते काही जणांना शिफारस वगैरे करायची असते, ते त्या ज्या व्यक्तीला पाहिजे असतं त्या व्यक्तीला माहीत नसतं की आपली ह्यांनी शिफारस केली आहे. या पद्धतीनं आपण पुढं जाण्याचा प्रयत्न करू. माझी इथं हा नाही करेल मुळी किंवा यादव, नाही इथं आचारसंहितेचं काय, इथं बारामती शहरात आचारसंहिता नाही आहे. आचारसंहिता आहे ग्रामीण भागात. मी आता माझ्यावर पोलीस आलेत, मग त्या आचारसंहिता आहे का? फारच आचारसंहिता. जिथं आता पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये 29मध्ये आचारसंहिता होती, मी आता ग्रामीणला जाईल त्यावेळेस ठीक आहे. हे त्यांना सांगायचं की हे उद्याच्याला सगळ्यांना यादवांनी यांना ते जयदीपला, प्रमोदला, सगळ्या सहकाऱ्यांना सांगा, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सभागृह नेता, प्रतोद, उपनेता वगैरे वगैरे, की अशा पद्धतीचं आहे म्हणून. आणि आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे काही नवे जुने अशा पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये संधी देण्याचं काम करू. साधारण आपल्याला आम्ही सर्वे पण करायला दिला आहे की बाबा काय साधारण कुणाचं मत आहे. अजून काय राहिलंय का शंका कुशंका? आणि हां, दुसरं एक, मी अजून कुणालाही सांगितलं नाही कामाला लागा म्हणून, नाहीतर कुणी आत्ताच फोन आला होता, माझं झालंय कामाला लागा, एकालाही सांगितलं नाही. माझ्यावर विश्वास ठेवा.